बदलापूर शहरामध्ये रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं चांगलाच दणका दिलाय। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिलेली आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारलेला होता। बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एमआयडीसी असून या एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात। हा वायू वातावरणात पसरत असल्यामुळे बदलापूरकरांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो। बदलापूरमध्ये मध्यंतरी 1-2 कंपन्यांना आग सुद्धा लागली होती, स्फोट पुढचा झाला होता। तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम इथल्या नागरिकांवर होत आहे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय। हे लक्षात घेऊनच मी आता चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर प्रश्न उपस्थित केला की ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि त्यांना शहराच्या बाहेर आपण काढलं गेलं पाहिजे। त्या संदर्भात त्यांनी सांगितले की आम्ही सगळी चौकशी करू आणि तात्काळ त्या कंपन्यांवर कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।